विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय वळण, चर्चा करून तोडगा काढावा. संजय गायकवाड. पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केलाय. विद्यार्थ्यांचा मूळ मुद्दा बाजूला ठेवून राजकारण करू नये अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच धर्मेंद्र प्रधान यांचा थेट संबंध सिद्ध झाल्यास त्यांनी राजीनामा द्यावा असंही गायकवाड म्हणाले. विद्यार्थ्यांना अतिरेकी किंवा दहशतवादी म्हणणे योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. हे चुकीचं आहे, परंतु खांद्यावर कोणीतरी मागून बंदूक ठेवून विद्यार्थ्यांना आंदोलन वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहेत. याच्यामध्ये आपण पाहिलं की उभाटा पार्टी आहे, याच्यामध्ये उमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे ते आले, अखिलेश यादव आपलं ह्या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आले, आणखी राष्ट्रवादीच्या पार्टी याच्यामध्ये आली आणि याच्यामुळे या विद्यार्थ्यांचा मूळ मुद्दा बाजूला सरून आता या राजकीय पार्ट्या याच्यामध्ये संधी साधण्याचा प्रयत्न करत आहेत. माझं स्पष्ट म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ज्या मागितला गेला, या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचे आमचे कृषी शिक्षण मंत्री किंवा देशातले काही शिक्षण मंत्री किंवा सगळ्या राज्यातले शिक्षण मंत्री याच्यापैकी एकही मंत्री या पेपर फुटीमध्ये त्याचा काही इन्व्हॉल्वमेंट असेल, त्याचा काही संबंध असेल किंवा त्याच्या नजीकच्या माणसाने ह्या काही गोष्टी केल्या असतील किंवा त्याचं समर्थन याला असेल तर निश्चितपणे त्यांचा राजीनाम्याची मागणी करणं ही रास्त आहे. परंतु कुठलाही संबंध नसताना अशा प्रकारे मला काही योग्य वाटत नाही. आणि ज्या पद्धतीनं काही नेत्यांनी या विद्यार्थ्यांना सांगितलं की हे आतंकवादी आहे, तर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. ते विद्यार्थी देशाचं भविष्य आहे, आणि ते एक वेगळे स्वप्न घेऊन ते त्यांच्या आयुष्याची वाटचाल करत आहेत, परंतु त्यांची स्वप्न भंग होताना दिसतात आहे. आणि म्हणून त्यामुळे मी बोललो ना, हे त्यांचं वैयक्तिक मत असेल, हे सदाभाऊ खोताच्या पक्षाचं मत नसेल, परंतु ते आमच्या देशाचं भविष्य आहे, ते आतंकवादी असू शकत नाही. परंतु आता त्यांनी सावध राहिलं पाहिजे की या वेगळ्या शक्ती याच्यामध्ये येऊन राहिलेल्या आहेत आणि या शक्तीचा वापर कोणी इतरांनी घेऊ नये याची काळजी त्या विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. आणि सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. 4 पावलं त्यांनी मागे जावं, 4 पावलं यांनी मागावं, पण चर्चेचा विषय सोडवला पाहिजे. गुन्हे दाखल करून, लाठीचार करून, गोळीबार करून, केसेस करून आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य खराब करण्यामध्ये काय अर्थ नाही. असं म्हणत नाही. जर त्याच्यामध्ये दोषी असतील, त्यांचा कुठेही सूत्राम असं त्याच्यामध्ये हात असेल तर निश्चितपणे कारवाई आवश्यक आहे. पण काही संबंध नसताना कोणाचा राजीनामा मागणं योग्य नाही.